आज मी अख्खी मूग वापरून झटपट पौष्टिक आणि मस्त चवदार असा नाश्ता बनवला आहे। यासाठी मी अर्धा कप मूग घेतले, हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घातलं आणि हे मी रात्रभर भिजत घातले होते। आता हे वाटून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। पहिल्या बॅचमध्ये 2 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं घातलं आहे, 1 हिरवी मिरची घातली, 2 चमचे दही घालायचं आहे आणि हे किंचित रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक पेस्ट करायची नाही याची, पहा हे असं आहे। आणि वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे, आपल्याला घट्टसरच हवं हे मिश्रण। यामध्ये आता पाव वाटी रवा घालायचा आहे। इथे मी उपम्याचा जाड रवा घेतला आहे। यामध्ये कांदा घातला, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा सफेद तीळ घातलेत, टोमॅटो घालायचा आहे। याबरोबर तुम्ही यामध्ये शिमला मिरचीसुद्धा घालू शकता। हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आता झाकून 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये जो रवा आपण घातला आहे तो छान फुलेल। तर 10 मिनटं झालेत, आपण हे पाहूया। तर हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल। त्याआधी मी ते चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे। यामध्ये मी साधारण 2 चमचे पाणी घातलं। यापासून आपण अप्पे बनवणार आहोत। अप्पे छान हलके व्हावे यासाठी यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते। बेकिंग सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। हे पीठ छान 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं तर बेकिंग सोडा घालायची सुद्धा तुम्हाला यामध्ये गरज पडणार नाही। तर इथे आता अप्पे बनवतोय आपण। इथे अप्पे पॅन गॅसवरती गरम करत ठेवलं। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, यामध्ये तयार मिश्रण घालायचं आहे आणि आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं हे अप्पे एका बाजूने भाजून घ्यायचे। तर इथे साधारण 3 मिनटं झालेत आणि अप्पे छान असे हे फुललेत। उलटून घेऊया। पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत। तर हे दोन्ही बाजूने मी अप्पे छान असे भाजून घेतलेत। पाहू शकता खूप मस्त रंग आला आहे, अगदी खरपूस झालेत, अगदी गोल असे हे अप्पे तयार होतात। सगळे अप्पे आपण काढून घेऊया आणि अप्प्यांबरोबर खाण्यासाठी इथे मी आता चटणी बनवते। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं, 1 चमचा चणे घातलेत, थोडंसं आलं, थोडीशी चिंच घातली आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी इथे वाटून घेतली, यावरती मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीची फोडणी घातली। तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली। तर अप्पे आणि चटणी असा मस्त असा हा नाश्ता तयार झाला आहे। हे अप्पे अगदी पौष्टिक आहेत। यामध्ये तुम्हाला जर सोडा नको असेल तर सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।